पुणे स्मिता युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असं निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका रिसॉर्टला घेऊन आलेले आहे, जे आहे लोणावळ्यामध्ये। तर रिसॉर्टचं नाव आहे गुंजळ फार्म्स। तर मंडळी, तुम्हाला पुढे गेल्यावर कळेलच हे रिसॉर्ट फॅमिलीसाठी आणि कपलसाठी अगदी परफेक्ट आहे। आणि ह्यांचे जे रूम टाइप्स आहेत ना, ते एवढे युनिक आहेत ना की तुम्ही पण पाहून म्हणाल वाव, खरंच काहीतरी युनिक कन्सेप्ट त्यांनी केलेली आहे। चला तर मग बघूया आता गुंजळ फार्म नक्की कसं आहे। लेट्स गो। सो इथे आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला दिसणार आहे खूप ह्यूज असा पार्किंग एरिया। इथे तुमचे आरामात तुमची गाडी सेफली पार्क होईल। त्यानंतर आपल्याला जायचं आहे फार्मकडे। तर हा आहे आपल्या फार्मचा एंट्रन्स। तर पाहू शकता किती छान लाइटिंग्स लावलेल्या आहेत आणि इव्हनिंगला खूप सुंदर असं इथे तुम्ही नेचर पण एन्जॉय करू शकता। सगळीकडे खूप छान सुंदर अशी हिरवाईच आहे। चला, तुम्ही खाली चालत गेलात की तुम्हाला ह्यांच्या सर्व रूम्स दिसणार आहेत आणि रूम पण इतक्या मस्त आहेत ना। चला बघूया रूम्स कशा आहेत। इथून नेचर पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आणि तिथून त्यांनी व्ह्यू पॉइंट पण केलेला आहे, जिथून तुम्ही खूप छान सगळं नेचर एन्जॉय करू शकता। चला पाहूया गुंजाळ फार्म्सच्या रूम्स टाइप्स कशा आहेत। आणि अगदी एक्साइटेड रूम आहेत बरं का मंडळी। चला या आतमध्ये, कारण ह्या आधी मी अशा ठिकाणी स्टे कधीच केलं नाही की ज्याच्या रूममध्येच तुम्हाला भेटणार आहे ह्यूजचा स्विमिंग पूल, की ज्यासाठी तुम्हाला बाहेर जायची अजिबात गरज नाही। कपल आणि फॅमिलीसाठी ही रूम परफेक्ट आहे आणि ह्यांच्या प्रत्येक रूममध्ये स्विमिंग पूल आहे। त्याच्यासोबतच तुम्हाला रूमच्या बाहेर पडलात तर खूप सुंदर असा लेकचा व्ह्यू एन्जॉय करताना तुम्ही पाहू शकता। अगदी सगळीकडे हिरवाई आहे, खूप छान मोठे असे डोंगर आहेत, खूप मोठा वरांडा इथे तुम्हाला दिसेल। ह्या वरांड्यामध्ये तुम्ही तुमचा फॅमिली टाइम व्यवस्थित असा एन्जॉय करू शकता। खूप छान चेअर्स दिलेल्या आहेत, क्यूट अशा। इथे इव्हनिंग स्नॅक्स खाऊ शकता, हाय टी एन्जॉय करू शकता आणि छान इथे लहान मुलं असतील तर लहान मुलं छान खेळू सुद्धा शकतात। म्हणजे एकंदरीतच इथे खूप मोठा असा स्पेस असल्यामुळे तुम्ही व्यवस्थित मोठी फॅमिली जरी येत असाल तरी त्यांच्यासाठी हे परफेक्ट प्लेस आहे। आणि इथे 2 रूम असल्यामुळे चिटकून तुम्ही मोठी फॅमिली येत असाल ना, तर त्यांच्यासाठी हा पूर्ण एक स्पेस तुम्हाला भेटून जाईल। वरांड्याच्या इथून तुम्ही पाहू शकता किती सुंदर दृश्य दिसतंय, अगदी सीनिक व्ह्यू आहे इथे। वरतून खाली चालत आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असं यांनी लॉन एरिया केलेला आहे। लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथे स्लाइड आहे, त्यानंतर झोका आहे। इथे थोडे पुढे चालत आल्यावर तुम्ही पाहू शकता खूप छान असा झोपाळा दिलेला आहे। स्विंग आहे जिथे तुम्ही छान तुमचे फोटोज क्लिक करू शकता। आणि इथून थोडंसं खाली चालत गेला की प्लेग्राऊंड आहे, जिथे तुम्ही क्रिकेट आउटडोर ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता। खूप अट्रॅक्टिव्ह डेकोरेटिव्ह असं यांनी इथे मचान केलेलं आहे आणि इथून तुम्ही पाहू शकता पूर्ण व्ह्यू तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे। तर ही आहे गार्डन फेसिंग रूम। म्हणजे ह्या रूममध्ये स्विमिंग पूल तर आहे, एक छान सिटिंग एरिया आहे छोटासा, आणि रूमच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण गार्डनचा व्ह्यू आहे। तर मंडळी, जेवण आता आलेलं आहे, जेवण नाही स्टार्टर आलेलं आहे। सो आम्ही नॉनव्हेज खातो म्हणून हे चिकन मध्ये स्टार्टर ऑर्डर केलेलं आहे। जर व्हेजिटेरियन असाल तर व्हेज सुद्धा इथे आहे अवेलेबल ऑप्शन। गुंजळ फार्ममध्ये आम्ही खूप छान स्टे केला, आमचा एक दिवस कंप्लीट झालेला आहे। मला तुम्हाला स्पेशली भेटवायचं ते म्हणजे बंटी दादा। नमस्ते बंटी दादा। नमस्कार। तर बंटी दादा हे इथले केअरटेकर आहेत, जे खूप छान प्रकारे सर्वांची काळजी घेतात। तर दादा, तुम्ही काय काय बनवता आणि कशा प्रकारे काळजी घेता सगळ्यांची? मी ना जेवणामध्ये दीदी व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण बनवतो। व्हेज जर सांगितलं तर व्हेजमध्ये डाळ तडका,
पनीर मसाला हम्म. असं वगैरे देतो. आणि नॉनव्हेज मध्ये आम्ही 5 वाजता पहिले ब्रेकफास्ट देतो हम्म. आणि नंतर 7 वाजता परत स्टार्टर देतो, चिकन हम्म. फ्राय. आणि जेवणामध्ये चिकन मसाला, इंद्रायणी राईस, भाकरी किंवा चपाती जे तुम्ही सांगाल ते. हो, ऍक्च्युली काल आम्ही जेवण केलं अगदी घरगुती पद्धतीने. एवढं छान चिकनचा रस्सा आणि ते सगळंच एवढं घरगुती थँक्यू. आणि एवढं टेस्टी होतं ना, म्हणजे मी असंच नाही बोलत आहे व्हिडिओमुळे, बट खरंच आवर्जून खाण्यासारखं आहे. त्यांच्या हाताला खरंच खूप छान टेस्ट आहे. आणि गेस्ट कुठून कुठून येतात इथे? आमच्याकडे गेस्ट तसं तर मुंबईचे जास्त आणि पुण्याचे पण जास्त येतात. तसे तर लांबून येतात, हैदराबादहून बी आतापर्यंत खूप ठिकाणचे. हैदराबादची पण बुकिंग झालेली आहे इथे. अरे वा, हो, मस्त. कारण मेक माय ट्रिपवर पाहून ते सर्वच जण येतात ना इथे. बरोबर बरोबर, म्हणजे मेक माय ट्रिप वरून सुद्धा आपण बुकिंग करू बुकिंग शकतो. घेतो बिबोवरून आणि मेक माय ट्रिपवरून आपण बुकिंग घेतो. ओके. आणि खरंच इथलं वातावरण पण खूप छान हो, आहे. येतात. परत हे पावसाळ्यामध्ये ना रिमझिम रिमझिम पाऊस, परत हे वातावरण खूप असं निसर्गाच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. सानिध्यात, आणि इथं बरोबर. आल्यानंतर काय होतं माहितीये का, असं मस्तपैकी मन रमतं बुवा, छान वाटतं सर्वांना. आणि सर्वांनाच आवडतं. आणि विशेष कसं प्रायव्हसी जास्त आहे ना स्विमिंग पूल मध्ये, हो रूम मध्ये, बरोबर, रूम मध्ये त्याच्यामुळं सर्वांनाच जास्त आवडतं हे. तर मंडळी, जर तुम्ही इथे बुक करता आणि तुम्ही करणारच हा व्हिडिओ बघून मला माहिती आहे, कारण खरंच खूप छान आहे. फॅमिलीसाठी, कपलसाठी, सर्वांसाठी खूप मस्त हे असं रिसॉर्ट आहे. तर तुम्ही इथे येऊन बुकिंग करा आणि छान बंटी दादांच्या हातचं जेवण सुद्धा करा. आणि ते खूप व्यवस्थित काळजी घेतात, म्हणजे सगळं हवं नको ते सर्व काही विचारतात आणि छान प्रकारे गेस्टला आहे ना सर्व काही प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका आणि गुंजळ फार्मला बुकिंग करायला अजिबात विसरू नका. तर अशा प्रकारे मी पूर्ण गुंजळ फार्म तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्हाला रिसॉर्ट कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला पण जर बुकिंग करायची असेल तर बुकिंगच्या सर्व डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर आता स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असतीलच, आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स देईल. तर मंडळी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर सुद्धा करा, की जेणेकरून तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर केल्यानंतर त्यांना सुद्धा गुंजळ फार्मबद्दल कळेल आणि त्यांना सुद्धा बुकिंग करायची असेल तर खूप परफेक्ट असं हे फार्म आहे.